रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेत मनापासून स्वागत करते. माऊली, कुठल्याही कार्याचा आरंभ करण्याआधी आपण श्री गणेशाचे स्मरण करत असतो. आज अश्विन कृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी. खरं तर एका वर्षात 12 आणि त्यावर्षी जर अधिक मास असेल तर 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. रामकृष्णारी देवीची 51 शक्तिपीठ आणि अर्थात कुठे कारल्याची एकवीरा तर कुठे माहूरची रेणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेणुका मातेविषयी वर्णन करावं तितकं कमीच. अर्थात जमदग्नी ऋषींना 4 पुत्र, त्यापैकी परशुरामांकरवी ज्या रेणुका मातेचं शिर कापलं गेलं आणि अर्थात वडिलांनीच पुन्हा आशीर्वादानं ते प्राप्त करून द्यावं आणि प्रसिद्ध हे शक्तिपीठ जिथे निर्माण व्हावं अशी ही रेणुका माता. भक्तांवरती सुखाची सावली धरणारी, अगदी आईच्या पायाशी जावं तर कृपाळू कणवाळू म्हणून जिला ओळखलं जातं. आणि भगवंत भक्तीचा भाव निरखतो, मात्र आईच्या पायाशी जावं तर आई आपल्या लेकराकडनं काही मागत नाही. केवळ आणि केवळ भक्तीचा हा भाव जेव्हा अंतःकरणापासनं हृदयापासनं यावा आणि लेकरानं आईला साथ घालावी ती किती गोड असावी त्याचं सुंदर वर्णन येतं या अभंगामध्ये. हो माझी रेणुका
तुझे चैतन्य, नाम तुझे अमृत, नामात तरतो जीव, नामात रहावे रत. नामे भेटे भगवंत, नाम करी उद्धार, नामाचा धरता हात, नाम उचली जीवभार. नामाचे अंकुरावे बीज, नामाचे कपाळी लावावे रज, नाम कैवल्याचे सार, नाम सांडते असार. याच पांडुरंग नामाचा ध्यास लागला की श्वास श्वास पांडुरंग होतो आणि त्या पांडुरंगी चरणी मन तल्लीन होऊन जातं. याच आशयाचा अभंग यानंतर आपण ऐकूयात. पांडुरंग नामी लागलासी ध्यास, श्वास पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग नामी लागलासी ध्यास, पांडुरंग नामी लागलासी ध्यास. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा, पांडुरंग नामी लागलासी ध्यास, पांडुरंग नामी लागलासी ध्यास. डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग, डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग, डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग. अंतरंग झाले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा, पांडुरंग नामी लागलासी ध्यास, पांडुरंग नामी लागलासी ध्यास. ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग, ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग, ध्यानी पांडुरंग, मनी पांडुरंग. रोम रोमी अंग पांडुरंग पांडुरंग. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा, पांडुरंग नामी लागलासी ध्यास, पांडुरंग नामी लागलासी ध्यास.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, एक तेजपुंज बालक हातामध्ये झोळी घेऊन निघालाय आणि भिक्षा मागण्यासाठी हो डोळे बंद केलेत. ओम भवती भिक्षा दे म्हणून आवाज दिला. एका घरातनं एक माऊली बाहेर आली. तिनं पाहिलं काय तेजपुंज बालक आहे, काय सुंदर बालक आहे, म्हणून तिनं पटकन आत गेली. भाताच्या 2 मुठी आणल्या हो आणि झोळीमध्ये घातल्या. पुढे निघाले. ओम भवती भिक्षां देई. आवाज ऐकला कुणीतरी, ओरडत आलं वाटतं संन्यासाचं कार्ट, म्हणून भाताच्या मुठी असलेल्या झोळीमध्ये शेणाची मूठ टाकली. काय दुःख झालं असेल, वेदनेनं जीव कळवळला असेल. हो, ते ज्ञानोबा राय की ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भोळ्या भाबड्या भक्तीला एक अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक प्राप्त करून दिली. साहित्य सम्राट आचार्य अत्रे म्हणायचे की ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा आगर आहे. याच ज्ञानाच्या सागरात तुकोबांनी भक्तीच्या मोठा सोडल्या आणि ते पाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत वाहत गेलं. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये शांततेची, प्रसन्नतेची, समृद्धीची, प्रेमाची आणि भक्तीची पिकं डोलायला लागली. रसालंकार संपन्न भाषेच्या माध्यमातून साहित्यिकांना साहित्य सोनियाच्या खाणी उघडवून अंतरंग अधिकारी आणि जिज्ञासूंना, भक्ती वैराग्य कथनाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना सुद्धा साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखा झरा वाहवा असं गोड मार्गदर्शन ज्ञानोबा राय करतात. ज्ञानेश्वर माऊली याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून वैश्विक ज्ञानपीठाचे कुलगुरू ठरतात. गुरु शिवाय जीवन अपूर्ण आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि अशा आपल्या गुरूंबद्दल धन्यता, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करताना संत सेना महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज हे माझे गुरु आहेत. तेच या भवसागरातून मला पलीकडे नेतील. तेच माझे सोयरे, धैर्य, माता, पिता, बंधू सर्व काही ज्ञानेश्वर महाराज आहेत. का? कारण निज ज्ञानाचा मार्ग त्यांनी दाखवला. बर का, मार्ग दाखवणारे पुष्कळ आहेत, पण निज ज्ञानाच्या मार्गाची प्राप्ती करून देणारे फक्त संत आहेत. आणि म्हणून सेना महाराज या अभंगातून ज्ञानोबा रायांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता भाव, प्रेमभाव व्यक्त करतात. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ऐकूया. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव, उतरील पैल
ज्ञानदेव 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 माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव तोडील भव व्यथा ज्ञानदेव 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 मा ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव 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 मा ज्ञानदेव पिता ज्ञानदेव मा ज्ञानदेव पिता सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान निधान सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान सेना म्हणे सेना म्हणे माझा सेना म्हणे सेना म्हणे सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज गुण ज्ञानदेव दाविली निज गुण ज्ञानदेव 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 माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव पिता. खरं सांगू का, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फार बाऊ करत राहतो. अगदी लहान सहान गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला गुंतवून घेतो. त्याच्यातून एक पाऊल बाहेर टाकलं की मग चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, असं म्हणणारे भट. हीच संतांचं सांगणं, हेच संतांचं रचनात्मक कार्य पुढे नेताना दिसतात. तेच ऐकूया. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल या अभंगातून. देव विठ्ठल पूजा विठ्ठल पूजा विठ्ठल पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल पूजा पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल माता 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 विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल
विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला. नामा नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला. नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझ. आ नामा नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा. आ आ आ नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. म्हणून कळी काळा आ म्हणून कळी काळा आ म्हणून कळी काळा 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 पाड नाही पाड नाही पाड नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल तीर्थ विठ्ठल
विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग स्त्री संत मांद्याळींमध्ये सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या अशा जनाबाईंचा, आणि अर्थात जनाबाईंनी ज्ञानोबारायांचं वर्णन करावं ते सख्या म्हणून, आणि निव्वळ सखा नाही तर विवेक सागर विवेक सिंधू असं वर्णन करावं. अभंगच मुळात गूढ अर्थानं आलेला, की अगदी निवृत्तीदादांसारखी योग परंपरा लाभलेल्या गुरु म्हणून ज्यांना स्वीकारावं आणि कुठेही अभिमानाचा लवलेश नसताना श्री ज्ञानेश्वरी, तर कुठे या चांगदेवरायांना सुद्धा सांगावं की कोरी पाटी किती महत्वाची असते असं म्हणत चांगदेव 65 निर्माण व्हावी. तर कधी आत्मसंवाद श्री अमृतानुभवात न ऐकायला मिळावा, तर कधी सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ ऐकिवात यावा, आणि एवढं करूनही मात्र स्वतः नामानिराळं राहावं. हे सगळं समाजाच्या कल्याणाकरता असंच म्हणावं. आणि अवघा अभिमान मनामध्ये नसताना असा व्यक्ती किंवा असे संत जर समाजात असतील तर हा विवेक त्यांच्या ठिकाणी किती मोठा आहे. नवे सिंधू किंवा सागर हीच उपमा कशी योग्य ठरते हे दाखवून द्यावं जनाबाईंनी ते प्रस्तुत अभंगात. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे, बा माझ्याच्या पोटायावे, बा माझ्याच्या पोटायावे, हो विवेका सागरा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ऐसे करिगा माझा भावा, ऐसे करिगा माझा भावा, सख्या माझा ज्ञानदेवा, 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 हो विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या
सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी जन्मोजन्मी दासी जानी जन्मोजन्मी दासी जानी विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. माऊली, गणपती बाप्पाच्या उपासनेत आजच्या दिवसाचे महत्त्व हे विशेष आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघेही या दिवशी उपवास करतात. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी गणाधीशासमोर नतमस्तक होतात. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.